नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकच्या महाविजनच्या या भागात आपलं स्वागत आहे. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ आता वेगाने मिळायला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आली आहे. याशिवाय शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्पासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत. आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. शेतकरी कर्जमुक्ती योजनेला वेग. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्यातील लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित केली. AI आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प बळीराजाच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारचं मोठं पाऊल. तीर्थस्थळाच्या रूपात सरला बेटाचा सर्वांगीण विकास होणार. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गंगागिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहाला भाविकांचा महापूर. EHRMSचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. गतिमान प्रशासनासाठी क्रांतिकारी पाऊल असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं प्रतिपादन. चाकण शिक्रापूरमधील समस्यांच्या निपटाऱ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राउंडवर उतरले. नागरिकांसह उद्योजकांना दिलासा दिला. सुरुवातीला शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना 5,086 कोटींची कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येते. दुसऱ्या टप्प्याच्या वितरणानंतर मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलंय ते बघा. 2 टप्पे मिळून 12,56,000 शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळाली आहे आणि 10,115 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले आहेत. मग ज्यांनी नियमित कर्ज भरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्येही 50,000 रुपये जे आम्ही घोषित केले आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये देऊ. आतापर्यंत 12,58,243 शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलाय. सोबतच लाभार्थींची संख्या सातत्यानं अपडेट होतीये. आतापर्यंत 13.70 लाख शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालंय. आता बातमी आहे शेतीच्या उत्पादकता वाढी संदर्भातली. सरकार शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सातत्यानं करताना दिसतंय. आता कृषी विभागाकडून शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प राबवण्यात येणार आहे. राज्यातील शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, IoT सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्र, हळद, कांदा व मका या पिकांसाठी शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करावी असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत. या प्रकल्पाचं सादरीकरण आणि चर्चेसाठी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीला कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंसह विविध विभागांचे अधिकारी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी सुरू केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. अहिल्यानगरच्या धनगरवाडीमध्ये हा भव्य सोहळा पार पडला. तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाच्या सर्वांगीण विकासावरती भर देण्यात आलाय. सरला बेट महाराष्ट्रातील भाविकांसाठी आध्यात्मिक ऊर्जा केंद्र असेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा आपण तयार केला आणि पुढच्या काळामध्ये हा संपूर्ण विकास आराखडा झाल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे जे आमचं सरला बेट आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या भाविकांकरता एक अतिशय ऊर्जेचं केंद्र असेल. सरला बेट विकासाच्या आराखड्याच्या माध्यमातून सभागृह, रस्ते, पूरसंरक्षण आणि सौर ऊर्जा यासह विविध कामं सुरू करण्यात आली असल्याची माहितीही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी दिली आहे. दरम्यान हा सप्ताह समाजाला एकत्र आणणारा आध्यात्मिक सोहळा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनानिमित्त आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आता बातमी आहे प्रशासनासंदर्भातली. महाराष्ट्र शासनाच्या EHRMS
महा AIS आणि मेंटॉर मेंटी पोर्टल या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या। आजचा दिवस राज्याच्या शासन पद्धतीत महत्त्वपूर्ण म्हणून नोंदवला जाईल। महा EHRMS प्रणाली लागू करणं हे क्रांतिकारी पाऊल असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत। ही केवळ एक नवीन सॉफ्टवेअर प्रणाली नाही, तर राज्य शासन व्यवस्थेला रिक्रुटमेंट टू रिटायरमेंट या संपूर्ण सेवाकालीन व्यवस्थेला एकात्मिक, पारदर्शक, कार्यक्षम आणि कर्मचारी केंद्रित डिजिटल युगात नेणारे एक क्रांतिकारी पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्रानं डिजिटल सामर्थ्याची आणखी एक उत्तम यशोगाथा देशासमोर उभी केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। यावेळी जिज्ञासा या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यकासह देशातील पहिलं स्वयंचलित मॉड्यूलही कार्यान्वित करण्यात आलं। पुढची बातमी पुण्यातून आहे। चाकण शिक्रापूर इथल्या नागरिक आणि उद्योजकांना रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीमुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्राउंडवर उतरल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी चाकणला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। उद्योजक तसंच स्थानिक नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि कामाला वेग येण्याच्या दृष्टीनं त्यांनी ही प्रत्यक्ष पाहणी केली। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी वेळात रस्ता पूर्ववत करून त्यावरून अवजड वाहनं सोडता येणं शक्य होणार असल्याचंही ते यावेळी म्हणालेत। यावेळी मंत्री उदय सामंतांसह इतर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि इतर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।